सकाळच्या मननचिंतनामध्ये एस एच चर्च नंदुरबारच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. विजयसंगीत गीत क्रमांक 9 आणि उपासना संगीत गीत क्रमांक 109 ख्रिस्तास्तवा खालीवरी नमा हो त्यासमोर. मंडळीच्या चालीवर आपण गीत क्रमांक 9 ख्रिस्तास्तवा खालीवर हे गाऊया. ख्रिस्तास्तवा खालीवरी नमा हो त्यासमोर, नमा हो त्यासमोर. मुकुट घाला त्यावरी तो धन्य 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 तो धन्य राजा तो. भक्तांनो कृपा गाजवा, भरीला दंडखोर, भरीला दंडखोर. सर्वत्र कीर्ती वाढवा, तो धन्य 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 तो धन्य राजा तो. पाप्यानो धरा त्याचे पाय, त्यजनी पापे खोर, त्यजनी पापे खोर. भिडूनी त्याशी फळ काय, तो धन्य 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 तो धन्य राजा तो. प्राणी मात्रांनो सत्वरी नमा हो त्यासमोर, नमा हो त्यासमोर. मुकुट घाला त्यावरी तो धन्य 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 तो धन्य राजा तो. आजचं जे मनन आहे ते दोंडाईच्या मंडळीचे सन्माननीय पाळकसाहेब प्रकाश देठे पाळकसाहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या मननासाठी आपण प्रार्थना करूया. हे दयाळू देव बापा, आम्ही आभार मानतो सप्ताहभर तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला भरीत आहेस व आजच्या सकाळी आजच्या दिवसासाठी तुझी कृपा मागत तुझ्या प्रिय दासासाठी आम्ही प्रार्थना करतो. पाळकसाहेबांकडून येणारं जे पवित्र वचन आहे प्रभू, ते तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू ते त्यांना दिलंस, ते आम्हाला देत असताना त्यांना लागणारी कृपा आणि अनुग्रह आपल्या स्वर्गीय भांडारातून पर्यव व त्यांच्या वचनाच्या सेवेद्वारे आम्हाला तू आशीर्वाद दे. आजच्या दिवसाला हे सुमधुर गीत गायन करीत दे बापा आम्ही सुरुवात करतो. आम्हास तू सहाय्य कर. ही प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन आणि उपस्थित पाळक वर्ग, आपल्या उपस्थितीत मी माननीय पास्टर प्रकाश देठे पाळक साहेबांचं ख्रिस्तामध्ये स्वागत करतो आणि विनंती करेन की आपण पुढे येऊन मनन चिंतनाची सेवा करावी.
सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रेमी सलाम. देवाचे आभार मानूया की देवाचं वचन ऐकण्याची संधी आज सकाळी प्रभूने आम्हाला दिलेली आहे. मी आभार मानतो स्थानिक पास्टरेट कमिटी आणि सर्व पदाधिकारी यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल देवाचं गौरव आणि सर्वांचे आभार. प्रियांनो, यावेळेस आपण उत्पत्तीचा ग्रंथ 22 अध्याय 2 वचन वाचून घेऊ. जुन्या करारामधून उत्पत्ती 22:2 मी आपणाकरिता वाचत आहे. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. त्याचबरोबर उत्पत्ती 4 अध्याय 3 आणि 4 वचन मी सर्वांसाठी वाचत आहे. उत्पत्ती 4 अध्याय वचन 3 आणि 4. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबिलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला. इब्रिकरास पत्र 9 अध्याय 12 वचन नवीन करारामधून एक छोटंसं वचन मी आपणाकरता वाचत आहे. इब्री लोकास पत्र 9 अध्याय त्याचं 12 वचन. आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली. प्रियांनो, आज सकाळी आपण पाहत असताना 3 शास्त्रभाग मुद्दामच वाचलेले आहेत. ते यासाठी की आजचा जो विषय आहे अर्पण व समर्पण, उत्पत्ती 22:2, त्याचबरोबर उत्पत्ती 4:3-4 आणि इब्री 9:12 हे तिन्ही वचनं एकाच वेळेला जर आपण वाचले तर आपल्याला कळून येते की काही शास्त्रभागामध्ये इसहाकाचे होमार्पण असं म्हणून म्हटलेलं आहे. काईन आणि हाबेलाबद्दल त्यांचं जे अर्पण होतं त्या ठिकाणी अर्पण हा शब्द लिहिण्यात आलेला आहे. आणि इब्री 9:12 मध्ये येशू ख्रिस्ताविषयी आम्ही पाहतो त्या ठिकाणी बलिदानाविषयी अर्पण असं म्हटलेलं आहे. म्हणूनच अर्पण आणि समर्पण हे 2 वेगवेगळे शब्द आहेत किंवा समानार्थी आहेत. अर्पण म्हणजे समर्पण किंवा समर्पण म्हणजेच अर्पण किंवा दोन्ही एकच आहेत का, अशा आपण संभ्रमात राहू नये. तर अर्पण हे निश्चितच वेगळं आहे, समर्पण हेही निश्चितच वेगळं आहे, आणि त्यातील थोडासा फरक आपण समजून घेणार आहोत. प्रथम आपण अर्पणाविषयी थोडक्यात समजून घेऊ. उत्पत्ती 3:4 या ठिकाणी अर्पण हा शब्द जो वापरला आहे, उपयोगात आणला आहे, तो शेतातील उत्पन्नापैकी आणि कळपातील उत्तम अशा प्रकारचं अर्पण, याला हिंदीमध्ये अनुवाद आहे भेट, आणि अशा प्रकारे आपल्या प्रथम फळाचं ते अर्पण म्हणून म्हटलेलं आहे. तसंच आम्ही पाहतो जलप्रलय झाला, सर्व काही परमेश्वराने निवांत केले आणि तारवातील 8 व्यक्ती
यांना ज्यावेळेस परमेश्वराने वाचवून भूमीवर उतरवली, त्यावेळेस नोहाने उत्पत्ती 8:20 प्रमाणे वेदीवर काही पवित्र पशु आणि पक्षी यांचे परमेश्वराला होमार्पण केले. आम्ही पाहतो मोशेद्वारे इस्रायल लोकांना काही अर्पणे करण्यास परमेश्वराने आज्ञा दिली होती आणि ती आम्हाला सर्वात जास्त लेवी याच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. होमार्पण, अन्नार्पण, शांत्यार्पण, पापार्पण व दोषार्पण ही सर्व लेवीय 1 अध्याय, लेवी 2 अध्याय, लेवी 3 अध्याय, लेवी 4 अध्याय आणि लेवी 5 अध्याय यामध्ये मोशेने लावलेले जे इस्रायल लोकांना अर्पण होते, होमार्पण होते, अन्नार्पण होते, पापार्पण होते, त्याविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. ही इस्रायल लोकांची मुख्य अर्पणे होती. यात काहींमध्ये यज्ञ पशु दिला जात होता. उदाहरणावरून आपण समजून घेणार आहोत. मग जे 3 शास्त्रभाग आज सकाळी आम्ही वाचले, इसाकाचे अर्पण या ठिकाणी आम्ही पाहतो उत्पत्ती 22 2 वचन, उत्पत्ती 22 आणि 13 वचन, येथे आम्ही पाहतो काही उल्लेख आम्हाला आढळतात. लाकडे, विस्तव, सुरा अशा प्रकारे इसाकाच्या अर्पणाबद्दल आम्ही पाहतो की त्या ठिकाणी 3 वस्तू आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याच प्रकारे पुढे पाहिल्यावरती इसाकावर सुरा चालू न देता झाडीत गुंतलेला एडका त्याच परमेश्वराने दाखवला व तो त्याने तेथे वेदीवर त्या एडक्याचे होमार्पण केले होते. लेवी अर्पणांमध्ये वेदी, लाकडे, कोकरू, सुरा, रक्त, अन्न इत्यादी बाबीचा समावेश आपल्याला आढळून येतो. शिवाय स्वखुशीची अर्पणं दर्शन मंडपाच्या सेवेसाठी आम्ही पाहतो. निर्गम 35 5 ते जर 8 वाचलं तर त्या ठिकाणी इस्रायल मंडळीला, इस्रायल लोकांना आज्ञा होती, सोने, रुपे, पित्तळ, निळे जांभळे सूत, तळमसणाचे कापड व बकऱ्याचे केस, मेंढ्याची लाल लोकर, तवशाची कातडी, बाबळीचे लाकूड, तेल, सुगंधी मसाले, गोमेद, मणी, रत्न यांना आपण मंडळीचे अर्पण म्हणू शकतो. हिंदीत यांना भेट हा शब्द उपयोगात आणलेला आहे. हिंदी अनुवादामध्ये भेट हा शब्द उपयोगात आणलेला आहे. आपण ख्रिस्त केंद्रित असूया. आज सकाळी आपण ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित करूया. ख्रिस्ताचं जे अर्पण आहे ते फार विशेष, सर्वश्रेष्ठ आणि इफिस 5:2 मध्ये आम्ही पाहतो येशूने स्वतःला अर्पण व यज्ञ म्हणून आम्हाकरिता दिले. इब्री 7:27 प्रमाणे येशूने स्वतःला अर्पिले. तसंच इब्री 9:12 प्रमाणे ख्रिस्त स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला. इब्री 9:28 प्रमाणे देखील ख्रिस्त आमच्या पापांसाठी अर्पिला गेला. यावरून असे दिसून येते की जेथे खंड आहे किंवा रक्त सांडले जाते ते अर्पण होय. आता समर्पणाविषयी आपण थोडक्यात समजून घेऊ. समर्पण हे निश्चितच निराळे आहे. समर्पण करावे ही देवबापाची आज्ञा आहे. रोमकरासपत्र 12 अध्याय 1 आणि 2 वचन, तुम्ही आपली शरीरे जिवंत ग्रहणीय देवाला यज्ञ म्हणून समर्पित करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. तसंच प्रियांनो, समर्पणामध्ये भाविक उपासक आम्ही आमच्या प्रभूसाठी काही देणग्या देत असतो, काही समर्पण करत असतो. त्यामध्ये आमची मिळकत असते, मिळकतीचा भाग असतो, घर असतं, प्रार्थनेसाठी कोणी घर उपलब्ध करून देत असतं. त्यानंतर
शेतीचा काही भाग, जमीन यांचे देवाला आपण समर्पण करू शकतो. आपण मंदिराचे देखील परमेश्वराला समर्पण करीत असतो आणि उद्घाटनाच्या वेळी आपण समर्पणाची प्रार्थना जरूर करीत असतो. तसंच नवीन घराचे देखील आपण प्रभूला समर्पण करीत असतो आणि समर्पणाची प्रार्थना प्रभूला करीत असतो. आपण हे करावे. रोम 12:1-2 प्रमाणे तुम्ही आपली शरीरे जिवंत व पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. मग पहिले शमूएल 1:11 प्रमाणे आम्ही पाहतो की शमूएलाचं जे समर्पण आहे, हन्नाने शमूएलाचे शिलो या ठिकाणी मंदिरामध्ये नेऊन समर्पण केले होते. तो कायम परमेश्वराच्या सेवेसाठी वाहून दिला होता. यास्तव शमूएल बालपणी शिलो येथे मंदिर सोडून कधीच कुठे गेला नाही. म्हणजे पूर्ण बालपण शिलो या ठिकाणाच्या मंदिरामध्ये राहून त्याने प्रभूची सेवा केलेली आहे. हे आहे समर्पण. लूक 2:22 प्रमाणे येशूचे समर्पण आपण पाहूया. येथे मरिया व योसेफ यांनी नियमशास्त्राप्रमाणे यरूशलेम मंदिरात येशू बाळाचे समर्पण केले होते. ते बाळ केवळ 8 दिवसांचे होते. याला अनुसरून आज पालकवर्ग आणि मंडळीतील आपण सर्व आपल्या लहान लेकरा बाळांचे मंदिरामध्ये आणून परमेश्वराला समर्पण करीत असतो. लेवीय 7:37 प्रमाणे याजकांचे सुद्धा समर्पण करीत असत. लेवी वंशातील लोक आपल्या लेकरांचे याजकीय सेवेसाठी म्हणजे पाळकीय कामासाठी देवाला त्या लेकरांचे समर्पण करीत होते, त्या तरुणांचे समर्पण करीत होते व त्यांच्या समर्पणाच्या समयी यज्ञ अर्पण केले जात होते. येथे आपण समर्पण व अर्पण ही कशी वेगळी आहेत, कशी भिन्न आहेत ही पाहतो. निर्गम 29:1-37 प्रमाणे अहरोन व त्याचे पुत्र यांचे समर्पण विधी नियम दिलेला आहे. तसेच जे प्रभूची सेवा करू पाहतात ते आपले स्वतःचे प्रभूला समर्पण करतात हे आपण जाणतोच. निर्गम 30:13-14 प्रमाणे हे जरूर वाचावे. आणि त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, इस्रायली माणसाला वय वर्ष 20 पासून जीवाचा खंड म्हणून अर्धा शकेल रुपये 10 गेरा, अर्धा शकेल रुपये म्हणजे 10 गेरा किंवा 15 आणे किंवा 1 रुपया मंदिरामध्ये द्यावा लागत असे. ते पैसे समर्पण म्हणून मोजले जात होते. त्यांचा उपयोग दर्शन मंडपाच्या सेवेसाठी केला जात होता. ही देवाची आज्ञा होती. तसेच याशी मेळ बसणारी घटना म्हणजे मत्तय 17 24 ते 27 हे वचन पडताळून पाहिल्यावर असे दिसून येते की येशूने पेत्रास समुद्रात गळ टाकून पहिल्याने जो मासा वर येईल त्याच्या तोंडातून 2 रुपयाचे नाणे निघेल ते कर म्हणून त्यांना दे, ही आज्ञा दिली होती. येशूने पेत्राला ही आज्ञा दिली होती. येशूने मंदिराचा कर व पट्टीचा रुपया पेत्राला भरावयास लावला होता. प्रियांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी देवाला अर्पण केला आहे व खंड दिला आहे. आता आम्हाला गरज उरली आहे समर्पणाची. लहानपणी आमच्या मातापिताने आमचं समर्पण केलं आहे, तरी देखील प्रभूमध्ये चालण्यासाठी, नवा मनुष्य म्हणून जगण्यासाठी, नवा स्वभावात राहण्यासाठी तुम्हाला आणि मला पुष्कळ वेळा प्रभूजवळ येण्याची गरज आहे. स्वतःचं समर्पण करण्याची गरज आहे आणि प्रभूला गौरव देण्याची गरज आहे. हा विषय किंवा हा अभ्यास इतका परफेक्ट नाही. यात आणखीन आपण काही वचनांचा आधार घेऊन अभ्यास करून यात नीट शिकण्यासाठी भर टाकू शकतो, घेऊ शकतो आणि प्रभू संगती
आपण देवाच्या वचनामध्ये प्रतिदिवशी वाढवू शकतो. अशा प्रकारे आपण पाहिलं की अर्पण कसं भिन्न आहे आणि समर्पण कसं वेगळं आहे. अर्पण प्रभू येशू ख्रिस्ताने देखील केलं आणि त्याचंच अर्पण सर्वश्रेष्ठ आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण देखील आपण पाहिलेलं आहे. लेवी लोकांची अर्पण आपण पाहिली आहे आणि आम्ही त्यातून आज शिकलो आहे की आम्हाला आमच्या सर्व पापाबद्दल खंड म्हणून प्रभू येशू ख्रिस्त दिला गेला, त्याचं अर्पण झालेलं आहे. तुम्हाला मला गरज आहे समर्पणाची. नेहमी प्रभूजवळ या, प्रभूच्या वेदीजवळ या, प्रभूला सांगा, प्रभू मी स्वतः तुला समर्पित होत आहे, प्रभू मी माझं समर्पण तुला करत आहे, माझ्याकडून जी तुझी सेवा आहे ती घडवून आण आणि मला तुझ्या सेवेत, तुझ्या कामात नवा मनुष्य म्हणून जगण्यास तू उपयोगात आण. देव बाप सर्व वचनांवरती खूप आशीर्वाद देव, आम्हा सर्वांना खूप आशीर्वाद आणि धैर्य देव. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. अतिशय महत्त्वपूर्ण या गोष्टी आपण आमच्यासमोर मांडल्यात. आणि खरं पाहिलं असता अर्पण आणि समर्पण यामधला जो महत्त्वाचा फरक आहे तोही आपण पाहिला आणि याचकांच्याही समर्पणाकडे आपण बारकाईने लक्ष दिलं. यामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत ज्या आपण मननचिंतनाच्या द्वारे शोधून आपल्या जीवनाला लागूकरण करू शकतो. पाळक साहेबांचा मी मनपूर्वक आभार मानतो, कारण की आज सकाळी आम्हाला आमच्या समर्पणाबद्दल प्रभूने जी प्रेरणा दिलेली आहे ती पाळक साहेबांकरवी आहे. आलेल्या वचनासाठी मी प्रभू परमेश्वराला मान सन्मान देतो आणि त्याचं धन्यवाद करतो. यावेळेला ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांची आठवण करूया. सुनीता अनिल बखले यांचा जन्मदिवस आहे आणि मंदा आमोश टलगे यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. सोबतच मेळावा अतिशय आशीर्वादित झाला. या मेळाव्यासाठी वक्तेगण लाभले होते. रेव्हरंड राजीव यंगड त्यांच्याद्वारे सेवा चांगली झाली आणि सुंदरसं वचनाचं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना मिळालं. आलेल्या सर्वांना प्रभूने कृपा पुरवली, त्यासाठी आभाराची प्रार्थना करूया. सोबतच आपण प्रार्थना करूया की आपल्या मंडळीतील जे आजारी प्रियजन आहे, विशेषतः चांदेकर सिस्टर आहेत, त्यांना आरोग्य लाभो आणि यमुनाबाई वळवी आहेत त्यांना देखील प्रभुदेव बाप आपला आरोग्य देव. सापाबाई शिंदे आहेत, या प्रियजनांना प्रभू त्याची कृपा आणि अनुग्रह देव. सोबतच रोहन आणि करुणा यांची छोटी कन्या रोमिका, हिला बरं नाही आहे, टायफॉईड झालेला आहे, उपचार ती घेत आहे. तर काल तिला पुष्कळ बरं होतं, दिवसभर सलाईन असते, आता ती बरी आहे, तर तिच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. मी आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब तुम्हाला विनंती करणार आहे, सर्वांच्या वतीने कृपा करून आपण प्रार्थना करा. पाळक साहेबांच्या प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि तळोदा मंडळीचे आदरणीय पाळक साहेब पास्टर रविकांत गावित पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि मग आपण समाप्त करू. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझी स्तुती करतो. या लहानशा भक्ती आराधनेमध्ये जो वेळ प्रभू तू आम्हाला दिलास, तुझं गीत गाण्याचं, तुझे वचन वाचून त्यावर चिंतन आणि मनन करण्यासाठी ही सुंदरशी वेळ तू आम्हा सर्वांना दिलीस. आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. ज्या तुझ्या दासाकडून प्रभुदेव बापा तू वचन या ठिकाणी वधवून घेतलंस आणि खरोखर प्रभू आम्ही आमचं आत्मपरीक्षण त्या वचनातून करावं, यासाठी की प्रभुदेव बापा आम्ही नित्य तुझ्यासमोर हजर असताना आमच्या जीवनाचं समर्पण आम्ही करीत राहावं. कारण प्रभुदेव बापा जर आम्ही तसं करत नाही तर मात्र प्रभुदेव बापा तुला प्रिय आणि संतोषकारक, तुला ग्रहणीय असा यज्ञ आम्हाला करता येणार नाही आणि आम्हाला तुला संतुष्ट करता येणार नाही. यासाठी परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या वचनातून सावध करतोस, जागं करतोस, तू आम्हाला शहाणपण देतोस, ज्ञान देतोस आणि त्याप्रमाणे आम्ही तुझ्यासमोर नेहमी उपस्थित राहावं, तुझ्या सानिध्यात यावं आणि तुझं गौरव करावं. यासाठी परमेश्वरा ही वचनं तू आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये प्रतिदिवशी लागू कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन अशी आहे. गेल्या दिवसामध्ये प्रभुदेवापा एस चर्चेद्वारे नंदुरबार या ठिकाणी जो आध्यात्मिक मेळावा घेण्यात आला आणि त्या मेळाव्यामधून प्रभुदेवापा सर्व एस एमच्या लोकांनी
आजूबाजूच्या लोकांनी प्रभू सहभाग दर्शवला. मोठ्या संख्येने लोक प्रभुदेव बाप्पा त्या ठिकाणी एकत्र आले आणि तुझे दास प्रभुदेव बाप्पा रेव्हरंड राजीव यंगड यांच्याद्वारे प्रभू तुझ्या वचनाची घोषणा तू करून घेतलीस. एवढंच नव्हे तर प्रभू आम्हा प्रत्येकाला प्रभू ही कृपा तू पुरवलीस की त्या वचनातून प्रभू आम्ही आमचं जीवन चाचपून पाहावं, तपासून पाहावं. आमच्या जीवनामध्ये काय उणिवा आहे, काय दुर्बलता आहे हे देखील आम्ही पाहावं आणि तुला पुन्हा एकदा प्रभू आमच्या जीवनाची समर्पण आम्ही तुला करावं. यासाठी प्रभू तू प्रत्येकाला संधी दिलीस आणि तुझ्या वचनाची घोषणा प्रभुदेव बाप्पा तू करून घेतलीस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. या मेळाव्यामधून प्रभू तू आम्हा सर्वांना एक मोठा आशीर्वाद आणि मोठं प्रोत्साहन तू दिलेलं आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद असो. या दिवसामध्ये प्रभू आम्ही मंडळीच्या निरनिराळ्या गरजा आणि विनंत्या तू समोर सादर करत असताना आजारी जणांची आम्ही आठवण करतो प्रभुदेव बाप्पा. आजारी जणांसाठी प्रार्थना करतो प्रभू. त्यांना तुझ्या स्पर्शाची गरज आहे, त्यांना तुझ्यापासून येणाऱ्या शक्तीची गरज आहे, आरोग्याची गरज आहे परमेश्वरा. त्यांना तू अधिक चांगल्या रीतीने प्रभुदेव बाप्पा स्पर्श करावा यासाठी की प्रभू त्यांचं अंथरूण बदलावं आणि त्यांच्या मुखामध्ये एक नवीन साक्ष निघावी अशी कृपा त्यांच्यावर तू कर आणि त्यांची प्रभुदेव बाप्पा आरोग्याची समस्या तू दूर कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू परदेशामध्ये जे शिक्षण घेणारे आमचे लेकरं आहेत प्रभुदेव बाप्पा, त्या सर्व लेकरांची आम्ही आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. परदेशातलं त्यांचं वास्तव्य तू सुखाचं कर, परदेशातलं वास्तव्य त्यांचं तू यशस्वी कर. तेथील वातावरण, तेथील लोक आणि शिक्षणाचा त्यांचा असलेला उद्देश सर्व तो परिपूर्ण या सर्वांमध्ये त्यांना तू यश दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. तुझं वचन वाचणं, तुझ्या सानिध्यात चालणं, तुझ्या लोकांच्या संपर्कात राहणं या सर्व गोष्टी प्रभू त्यांच्याकडून तू होऊ दे अशी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे प्रभुदेव बाप्पा आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांची देखील आम्ही आठवण करतो, प्रार्थना करतो देव बाप्पा. त्या सर्व आजारी जणांना, त्या वाढदिवस असणाऱ्या सर्व लोकांना प्रभू आम्ही तुझ्या चरणासमोर आणतो आणि प्रार्थना करतो देव बाप्पा की त्यांना गेल्या वर्षभर तू सांभाळलंस, गेल्या वर्षभर त्यांच्याबरोबर तू राहिलास, कृपा पुरवलीस, आरोग्य दिलंस आणि सदोदित त्यांचं तू संगोपन केलं. याबद्दल आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येणारं वर्ष प्रभू त्यांच्यासाठी आनंदाचं, सुखाचं आणि समृद्धीचं व्हावं हीच आमची प्रार्थना आहे. म्हणून सुनीता, अनिल बखले, मंदा आमोश डलगे या सर्वांना प्रभुदेव बाप्पा आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्यासाठी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. ह्या वर्षात त्यांचा तू अधिक चांगल्या रीतीने सांभाळ करावा, अधिक त्यांना आशीर्वादित करावे, त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझं कार्य प्रगट करावं असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. या दिवसामध्ये प्रभू ज्या लेकरांच्या परीक्षा आहेत त्यांची देखील आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करतो देव बाप्पा. त्यांना तू येणाऱ्या दिवसात सहाय्य कर, परीक्षेच्या दिवसात सहाय्य कर, त्यांचं आरोग्य तो आपल्या हातात घे आणि परीक्षा पेपर देत असताना उत्तम प्रकारे एकाग्रचित्त त्यांना तू दे आणि ही परीक्षा त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या रीतीने पार पाडावी असंच दयेने आणि कृपेने होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या संगतीबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. संस्थेचं जेवढं कामकाज आहे परमेश्वरा, मंडळांचं जेवढं कामकाज आहे ते सर्व येणाऱ्या दिवसात अधिक तू आशीर्वादित कर. येणाऱ्या दिवसात प्रभू या संस्थाद्वारे, चर्चेसद्वारे तुझ्या नामाचं गौरव तू होऊ दे, तुझ्या सेवा तू गाजवीला जाऊ द्या आणि प्रभुदेव बाप्पा येणाऱ्या दिवसात अनेकांना प्रभू या संस्था आणि हे चर्चेसच्या सेवा यांचा लाभ घडू दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. आज दिवसभर तू आमचा प्रतिपाळ कर, आमचा तू सांभाळ कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आपण, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. पाळसाहेब आशीर्वाद देतील. आता आपला देवचा बाप, त्याची प्रीती
देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता, देवाने निवडलेले इस्रायल राष्ट्र, रक्ताच्या द्वारे शुद्ध करून विकत घेतलेली त्याची मंडळी आणि या ठिकाणी जमलेल्या आमच्या सर्व प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसू या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या आपल्या मंडळीची साखळी प्रार्थना सकाळी 8 वाजेला असेल. सर्वांना सलाम.